बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार व विदर्भ न्यूजचे ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा पहाट फाउंडेशन औरंगाबाद यांच्या वतीने पहाट महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला। पहाट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे दरवर्षी समाजकार्य, पत्रकारिता, शैक्षणिक, युवा उद्योजक, क्रीडा, साहित्य, कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजनांना पहाट महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असतं। 14 सप्टेंबर रोजी नांदापूरकर सभागृह, मराठवाडा साहित्य परिषद, पैठण गेट, औरंगाबाद येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये चैत्राम पवार महाराष्ट्र शासनाचे पहिले वनभूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जीवन राजपूत, जे प्लस हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर, मारुती म्हस्के, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावर्षी ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारूक यांना कोटा, राजस्थान, पुणे येथील विविध संघटनांतर्फे सुद्धा सन्मानित करण्यात आलं। या प्रसंगी अंजुमन हायस्कूल खामगावचे शिक्षक असलम परवेज खान व फाजिल अरशद खान यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, माजिद खान अनवर खान व मोहसिन खान अनवर खान यांना राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार, अतहर अहमद खान, अफसर खान बाळापूर यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार, ईश्वर सिंग ठाकूर खामगाव व प्राध्यापक अतउल्ला खान कारंजा यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार, मोहम्मद इक्बाल वडनेर भोलजे यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार, मोहम्मद अंसार मोहम्मद यूसुफ व मोहम्मद अजहर मोहम्मद यूसुफ मंगरुळपीर यांना राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आलं। विदर्भ न्यूज ब्युरो, बुलढाणा।